घोंगडे वस्ती भवानीपेठ येथील समर्थ योगीनाथ स्वामी वय 9 या निष्पाप बालकाचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या वेदनादायी आणि अत्यंत गंभीर घटनेची दखल घेत आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे उपायुक्त, आरोग्य अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते. शहरातील भटके तसेच संशयित रेबीजग्रस्त कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांनी प्रशासनाला दिले. सोलापूर शहरात विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांवर तात्काळ नियंत्रण मिळवणे आणि संशयित रेबीजग्रस्त कुत्र्यांचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या मोहिमेसाठी निधीची कमतरता भासल्यास महापालिका सभागृहातून अतिरिक्त निधी मंजूर करून दिला जाईल. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या समर्थ स्वामी यांच्या कुटुंबियांना महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या आढावा बैठकीत नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेविका स्वाती बडगू, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील, मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू, किरण पवार, किसन गर्जे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.